डाऊन द मेमरी लेन 52-53 वर्ष म्हणजेच 1971-72चा काळ. चित्रपट होता ऋषिकेश मुखर्जींचा बावर्ची. ऋषिदांच्या लाईट हार्टेड कॉमेडीज मधला पहिलाच असेल, पण अतिशय दर्जेदार, क्लासी चित्रपट. त्यावेळच्या क्लासेसना आणि बऱ्याच प्रमाणात मासेसना पण आवडला. कारण त्याचा हिरो होता त्यावेळेचा सुपरस्टार राजेश खन्ना. त्याचं संगीतही क्लासेसना आवडण्यासारखं होतंच, कारण त्याचे संगीतकार होते मदन मोहन. आणि मदन मोहन म्हणजे क्लासी गाणी हे समीकरण पण ठरलेलंच होतं. आणि अशा गाण्यांमधलं लताबाईंचं ते एकमेव गाणं मोरे नैना बहाय नीर. गाणं शास्त्रीय संगीतावर आधारित असलं तरी रागस्वरूप दाखवण्यापेक्षा भावस्वरूप दाखवण्याकडे गाण्याचा कल अधिक आहे. रागस्वरूपाचं म्हणाल तर म या स्वराला सा मानून म्हणजेच मध्यमात गायल्यास ते मिश्र पिलूवर आधारित होतं. अन्यथा ते किरवाणी, गारा या रागांच्या जवळपास जातं. पण या सर्व तांत्रिकतेपेक्षा त्यातला जो हळूवार रोमॅन्टिक भाव ते गाणं दादऱ्याच्या 6 मात्रांमध्ये कंपोज करताना मदनजींनी जपलाय, तो भावच हे ऐकताना जास्त जाणवतो. कारण या चित्रपटातील या गाण्याची सिच्युएशन तशी भावानुरूपच आहे. जुन्या काळातल्या एकत्र खानदानी कुटुंबातील कलासक्त तरुण मुलगी जया भादुरी, तिला नाच गाणं शिकायचं तर आहे, पण परिस्थितीमुळे संधी मिळत नाही, अपमान होतो. मग त्या अपमानाची भरपाई होण्यासाठी ती घरातल्या हरहुन्नरी बावर्चीकडून गाणं व त्याचा डान्स बसवून कॉलेजच्या स्पर्धेत भाग घेते. तिच्या गाण्याच्या आणि डान्सच्या साधेपणाचं सौंदर्य सर्वांची मनं जिंकतं आणि ती स्पर्धाही जिंकते, अशी सिच्युएशन. भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारलेलं गाण्याच्या साधेपणातलं सौंदर्य वगैरे जरी म्हटलं असलं तरी गाणं प्रत्यक्षात गायला गेलं की नेहमीप्रमाणेच कळून येतो त्या साधेपणातला कठीणपणा. बहाय नीर म्हणताना बहाय या शब्दावर लागलेले स्वरांचे कण. जिया ना माने ही मुखड्याच्या क्रॉसलाईन मधील ओळ 2 सुरावटीत घेत दुसऱ्या अवरोही सुरावटीनं पुन्हा अप्रतिमपणे मुखड्याकडे येणं आणि अंतरामधल्या भटकू में जमना के तीर किंवा मोरा मनवा हुआ अधीर या ओळी 2 चालीत घेताना पहिल्यांदा तीर, अधीर या शब्दांवरच्या आरोही ताना आणि त्याच वेळी दुसऱ्यांदा म्हणताना स्वरांना सुंदर अवरोही हेलकावे देत मुखड्याकडं येणं, हे सर्व प्रकार वाटतात तितके गायला सोपे नाहीत, हे जाणकार संगीत रसिकांच्या लगेच लक्षामध्ये येतं. आणि अशा जागाच त्या गाण्यातली सौंदर्य स्थळं असतात हे पण. आणि किती सुमधुर होऊन जातात गाणी त्यांच्या कंपोजिशनमधल्या अशा श्रवणीय सौंदर्य स्थळांनी. संगीताच्या गोल्डन एराचा तो काळ. त्या एरातल्या सर्व चांगल्या गाण्यांमध्ये एक सुंदर आणि कॉमन वैशिष्ट्य असायचं, ते म्हणजे त्या गाण्यामधले म्युझिक पीसेस त्या गाण्याच्या चालीशी अगदी एकजीव, घुलमिल होऊन गेलेले असायचे. त्या पीसेसमधून गाणं उमलायचं आणि गाण्याच्या त्या चालीतून जणू पीसेस फुलायचे. गीताची चाल आणि त्यातले म्युझिक पीसेस असे दोन्ही मिळून एकजीव होऊन एक एक अजरामर गाणी जन्माला आली. त्या गाण्यातही तोच प्रकार होतो. सारंगी, सतार यांच्या सुंदर इंट्रोपीसमधून गाण्याचा मुखडा उजागर होतो. मुखड्यातून पुन्हा सतार, बासरी आणि माफक स्ट्रिंग्ज यांच्या वाद्यमेळातून M1 साकारतो आणि M1 मधून तो गोड अंतरा. आणि हे सर्व मिळून गाण्याची एक सुरस आणि सुरेल गोष्ट पुढे चालूच राहते. कैफी आझमींचे आपल्या पारंपरिक शास्त्रीय बंदिशीमधल्या शब्दांशी नातं सांगणारं समर्पक शब्द गाण्याची ही गोष्ट श्रोत्यांना खुलवून सांगतच राहतात. आणि या आणि अशा हजारो गाण्यांचा आधारस्वर असलेल्या लताबाईंचा गोल्डन एरातला ऐन भरातला तो आवाज, त्याचं वर्णन काय करणार. त्या आवाजाला अशी गाणी गाणं म्हणजे त्यावेळी बाय हात का खेळ होता. संपूर्ण गाण्याचं पारंपरिक लाईट क्लासिकल
साधंसं तरीही अतिशय सौंदर्यपूर्ण मनभावन व्यक्तिमत्वच होऊन हा आवाज या गाण्यात आपला कब्जा घेतो. गाण्यातल्या या सर्व गोष्टींनी चित्रपटाचा सिच्युएशनमधली ती कुठलीशी स्पर्धा जिंकली असेल, पण प्रत्यक्षात आज अर्धशतक उलटून गेल्यावरही आपल्याला आजही या गाण्यानं तितकंच जिंकलेलं आहे, जितकं त्यावेळी सुरुवातीला ऐकताना जिंकलेलं होतं. ऐकूया तेच गाणं.